आज आपण इथे ऑर्गॅनिक भाजी हार्वेस्ट केलेली आहे आणि ती मी कशी लावली किंवा त्याची काळजी कशी घेतली आणि एवढ्या छोट्याशा बॅगमध्ये एवढे भाजी कशी काय मिळाली मला, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा. इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं. म्हणजे जर काही तुमची झाडं लावण्याची इच्छा असेल किंवा एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग हा आपोआप मिळतो आणि मग तिथे जागेचा प्रश्न येत नाही किंवा तुम्हाला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणीवरती मात करून तुम्ही ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व करता. आता तसंच माझ्याही बाबतीत झालेलं आहे. मला झाडं लावण्याची पहिल्यापासूनच खरं तर आवड आहे आणि पहिल्यापासून मी झाडं लावते. पण बऱ्याचदा जागेचा प्रॉब्लेम हा आला, पण त्याच्यावरती वेगवेगळे उपाय करून किंवा वेगवेगळ्या प्रकारे विचार करून त्याच्यावरती मी उपाय वेळोवेळी शोधून काढलेले आहेत. आणि त्याचमध्ये आता ही तुम्ही समोर बघत असाल तर ही मुळ्याची भाजी आहे. किती छान प्युअर ऑर्गॅनिक खत घालून ही लावलेली आहे बघा. म्हणजे केमिकल खताशिवायसुद्धा किती छान अशी भाजी आलेली आहे. आणि ही जी लावलेली आहे तर ती कशात लावलेली आहे तुम्हाला मी 1 मिनिट दाखवते. तर ही जी शॉपिंग बॅग आहे आपली, आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्या आपल्याला अशा कापडी असल्यासारख्या त्या शॉपिंग बॅग आपल्याला मिळतात, तर त्या बॅगमध्ये मी ती लावलेली आहे. आणि किती छान आणि सुंदर किती आलेली आहे ते तुम्ही तर समोर बघताच आहात मी सांगण्याहीपेक्षा. आणि ह्याला मुळेसुद्धा बघा, एवढ्याशा बॅगमध्ये मुळे पण हे बघा आलेले आहेत. इकडे हा एक मुळा आहे, 2 ते 3 मुळे मोठे आलेले आहेत आणि बाकीचे आहे ते छोटे छोटे आहे. तर केवढी छान अशी सुंदर पानं आलेली आहेत ते बघा. आणि पूर्णपणे केमिकल फ्री आहे. आता उन्हाळ्यामध्ये खरं तर बाजारामध्ये मार्केटमध्ये भाज्या मिळतच नाहीत. हिरव्या पालेभाज्या खायला म्हणजे मिळत नाहीत, बाजारातच येत नाहीत, त्यामुळे खायलाही मिळत नाहीत. आणि म्हणून जर काही अशा उन्हाळ्यामध्ये जर बघा एवढी छान भाजी आलेली आहे तर मग इतर ऋतूमध्ये किती मस्त येईल. म्हणजे आपण जर काही घरच्या घरी प्रयत्न केला तर आपण एवढी सुंदर भाजी आणि याला टेस्टसुद्धा वेगळीच असते. आता कालच आम्ही लाल भाजीसुद्धा काढली, तर तीसुद्धा घरीच मी लावलेली होती. आणि मग बाजारात भाज्या येत नाहीत म्हणून खायच्या नाहीत, त्याच्यापेक्षा जर काय आपण असं घरच्या घरी थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला ताज्या फ्रेश आणि ऑर्गॅनिक भाज्या खायला मिळतील. आणि तेही एवढ्या छोट्याशा बघा बॅगमध्ये मी, जे माझ्याकडे माती शिल्लक होती आणि आता ही माती म्हटलं टाकून देण्यापेक्षा, एकतर कसं होतं की फ्लॅटमध्ये वगैरे बिल्डिंगमध्ये राहत असल्यानंतर माती आणणं हा मोठा प्रश्न असतो. आणि अशा ह्याच्यामध्ये जी राहिलेली माती आहे ती टाकण्यापेक्षा मी ह्या बॅगमध्ये भरून ठेवली होती. आणि नंतर मग मला असं वाटलं की म्हटलं फक्त माती भरून असं ठेवण्यापेक्षा तर ह्याच्यामध्ये मी बिया टाकते कसल्या तरी. आणि माझ्याकडे मुळ्याच्या बिया होत्या आणि त्या मी ह्याच्यामध्ये रुजत घातल्या. आणि मला वाटतं आता हिला 1-1.5 महिना झाला असेल. तर भाजी तुम्ही समोर बघताच आहात. याला बघा केवढे छान मुळेसुद्धा आलेले आहेत. असल्या उन्हाळ्यामध्ये एवढी छान हिरवीगार आणि केवढी मोठी पानं आलेली आहेत की मळ्यामध्ये सुद्धा अशी तुम्हाला भाजी बघायला मिळणार नाही. एवढे याला मस्त असे पानंसुद्धा आलेली आहेत आणि पूर्ण हिरवीगार अशी भाजी आलेली आहे. तर ह्याला मी खत हे ऑर्गॅनिक म्हणजे गांडूळ खत देत होते. गांडूळ खताचं लिक्विड खत म्हणजे गांडूळ खत, शेणखत याचं मिक्सचर करून देत होते. त्यानंतर मध्ये मध्ये मी किचन वेस्टचं असं खत करूनसुद्धा म्हणजे ते सुद्धा घातलेलं आहे. किचन वेस्टचं लिक्विड खत म्हणजे मी त्याला एक असं बरणी केलेली आहे आणि त्या बरणीमध्ये म्हणजे संत्र्याची सालं, केळीची सालं, त्यानंतर शेणखत आणि गांडूळ खत असं मिक्स करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आणि ती बरणीत बंद करून ठेवलेली. आणि त्यानंतर 4-5 दिवसानंतर ते खत मी याला देत होते. असं पूर्णपणे ऑर्गॅनिक खतावरती ही म्हणजे वाढलेली आहे भाजी. आणि आता ऑर्गॅनिक भाजी मी आता हार्वेस्ट करते. बघूया आपण किती निघते भाजी ती.
असे 3-4 मुळे आहेत, 4-5 मुळे आहेत, बाकीचे आहेत ते छोटे छोटेसे आहेत. आणि ही बॅग ही ह्याची असल्यामुळे म्हणजे अशी कापडी असल्यासारखी असल्यामुळे त्याला मला होल करावे लागले नाहीत. म्हणजे पाणी त्याच्यामधून आपोआपच पाण्याचा निचरा होत होता आणि त्यामुळे भाजी ही खूप चांगली आलेली आहे. म्हणजे अजिबात असा चिखल होत नव्हता किंवा खाली मुळे व्यवस्थित अगदी वाढ त्यांची झालेली आहे. आणि ही जास्त दिवसाची नाही आहे भाजी, मला वाटतं 1.5 महिन्यात झालं असेल नसेल की 1 महिना झाला काय माहिती, मला आता लक्षात नाही एवढं ॲक्च्युअलमध्ये. पण बघा केवढी भाजी आहे ती. असं आपलं पूर्ण हार्वेस्टिंग करून झालेलं आहे, ऑर्गॅनिक घरच्या घरी केलेली भाजी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा. छान छान कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.